हाय फ्रेंड्स, ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हायला उदगीरकर सज्ज आहेत. सगळ्या तयारी झालेल्या आहेत. तर आपण उद्या जाणार आहोत तेथल्या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी. सकाळी सकाळी आपण निघालेले आहोत भावानी पाठवलेल्या, लाडक्या भावानी पाठवलेल्या बसनी. तर तिथे गेल्यानंतर बस खूप गर्दी होती. बसने जाणार होतो. तिथं नाश्त्याची सोय केलेली होती, तुम्हाला दाखवते मी. तर इथे आपल्याला नाश्ता देऊन प्रत्येकाला नाश्ता वाटप केला. यात होते तिखट पुऱ्या, लोणचं वगैरे काही काही आयटम होते. तर इथून आपण निघालेले आहोत पुढच्या प्रवासासाठी. नाश्ता झालेला आहे, पाणी, नाश्ता सगळी सोय होती. तुम्ही बघू शकता हे देगलूर येथील होते कंडक्टर ड्रायव्हर, खूप चांगले होते. आता आपण हैबतपूर मार्गे निघालो. टोळगाळ पाटे इथे आपल्याला नाश्ता भेटला. तर इथे खूप सुंदर गाव आहे, छोटंसं गाव आहे, सुंदर शाळा वगैरे, आणि इथले लोक खूप कुतूहलाने सगळ्यांकडे पाहत होते. तुम्ही बघू शकता ट्रॉफिक आत्ताच जाम व्हायला सकाळचे 7 वाजले तरी ट्रॅफिक ही खूप जाम होती. आमचे 1-2 तास ट्रॅफिकमध्ये गेले. तुम्ही बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात उदगीरमध्ये गर्दी होती. जवळपास 600 बसेस ज्या आहेत त्या अरेंज केलेल्या होत्या, पण त्यातल्या काही आल्या नाहीत म्हणून प्रायव्हेट गाड्या, स्कूल बसेस अवेलेबल करून देण्यात आलेल्या आहेत. तसंच प्रत्येक जागच्या महिला ह्या सहभागी होत आहेत. फक्त बचत गटातल्या आहेत सध्या तरी. तुम्ही बघू शकता अशा इथून तिथून फक्त लाल परी दिसत होत्या, दुसरं काही नाही. तर आम्ही इथं हे केलं. तुम्हा सगळ्यांना माझा नमस्कार. सकाळी सकाळी शुभ सकाळ असं बोलत होते मी. तर सगळ्यांनी खुश आनंदात होते. आमची ही बस होती 87 पासिंग. ह्याचे ड्रायव्हर आणि कंडक्टर खूप छान होते, देगलूर साईडचे होते ते. तुम्ही बघू शकता तिथून आपली बस थोडी पुढे गेल्यानंतर जाम, इतकं खूप जाम होतं. लालपरी जिकडं पाहावं तिकडं लालपरीच होत्या. 600 म्हटल्यानंतर विषयच समाप्त. तर इतक्या सारण्या होत्या, तुम्ही बघू शकता. कोणी सजवलेलं आहे, कोणी बॅनर लावलेलं आहे, कोणी आपापल्या परीने जे आहे उदगीरकर उत्साह साजरा करत आहेत. उदगीरकर म्हणण्यापेक्षा लातूरकर म्हणेन मी, कारण ऑल ओव्हर लातूरमधल्या ज्या आहेत बायका तिथं आलेल्या होत्या भेटण्यासाठी, पाहण्यासाठी, या ऐतिहासिक क्षणाचा एक भाग होण्यासाठी. ज्या आहेत ते खूप साऱ्या बायका ज्या आलेल्या आहेत. आपल्या लाडक्या भावाने 3,000 रुपये जे आपल्या बँक खात्यामध्ये पाठवलेत, त्याला एक आनंदाची भेट व्हावी, एक पाहावं त्यांना, किंवा एक ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार द्रौपदीताई मुर्मू जे आहेत महामहिम, त्यांना पाहण्यासाठी, की एक स्त्री ही मनात आणलं तर काहीही करू शकते, या क्षणाच्या साक्षीदार होण्यासाठी महिला या सज्ज झालेल्या होत्या, महिला या निघालेल्या होत्या. तर या ट्रॅफिकमध्ये अडकूनच आम्हाला 2 तास झालेले होते. तुम्ही पाहू शकता जिकडे पाहावं तिकडे गच्च अशी ट्रॅफिक होती. त्यानंतर जवळपास 9 वाजत आलेले होते सकाळचे. ट्रॅफिक फुल जाम होता आणि आता मुख्यमंत्री साहेब आणि मॅडम येण्याची वेळ जवळ येत होती. पण आम्ही आणखीनही आमच्या लोकेशनपर्यंत पोहोचलो नव्हतो. पोलीस जे आहेत ते खूप पराकष्टाने आपापली कामं करण्याचा प्रयत्न करत होते. त्यांनी खूप खूप सहकार्य केलं. उदगीरकरांनीही त्यांना खूप सहकार्य केलं. त्यांनी आपली ड्युटी चोखपणे पार पाडली. तुम्ही पाहू शकता आता ह्या ज्या गाड्या आहेत, या गाड्यांचा जो कारवा आहे तो मुख्यमंत्री साहेबांना किंवा आमच्या लाडक्या भावाला असं म्हणलं तरी चालेल, आणण्यासाठी जो आहे निघालेला आहे. शिंदे साहेबांना आणण्यासाठी आणि महामहिम मुर्मू यांना रिसीव करण्यासाठी हा ताफा निघालेला होता. तुम्ही पाहू शकता इतक्या मोठ्या प्रमाणात गाड्या होत्या. त्यामध्ये बॉम्ब स्क्वॉड किंवा CRPF जे काय असतील पोलीस दलांचे, मला तितकं नॉलेज नाही आहे त्या गोष्टीचं, पण पाहण्यामध्ये जितकं मला लक्षात येत होतं तितकं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होते. अग्निशामक दल, ॲम्ब्युलन्स, पोलिसांचे वेगवेगळे, आणि त्यावर वेगवेगळे स्टिकर लावलेले होते, ही या कामासाठी हे गाडी, म्हणजे असे पुरवठा असं वगैरे वगैरे काही काही लिहिलेलं होतं. तर अशा बुलेट प्रूफ हे भरपूर प्रकारच्या गाड्या ज्या आहेत ते त्यांना आणण्यासाठी ह्या जात होत्या. यामध्ये आपल्या लातूर जिल्ह्याच्या कलेक्टर मॅडम श्री वर्षाताई घुगे ठाकूर ह्यासुद्धा होत्या. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मोठा ताफा जो आहे तो निघालेला होता, कारण हा एक ऐतिहासिक क्षण होता. आणि या क्षणात बऱ्याचशा गोष्टी उदगीरला भेटणार होत्या. तुम्ही बघू शकता इथून आपल्याला दिसेलच की ट्रॅफिक खूप जाम होतं, आणि जे आहेत प्रत्येकजण आपल्या
लाडक्या भावालाच आता सगळ्या महाराष्ट्राचे शिंदेसाहेब हे लाडके भाऊ आहेत, लाडके. आणि त्यामुळे प्रत्येक स्त्री ही त्यांना पाहण्यासाठी किंवा आपल्या भावाला बोलण्यासाठी, रक्षाबंधनाला प्रत्येक स्त्री राखी तर बांधू शकत नव्हती, कारण ते CM आहेत. त्यामुळे त्यामुळे त्यांना आपला धन्यवाद देण्यासाठी म्हणू शकता तुम्ही, आनंद साजरा करण्यासाठी प्रत्येक स्त्री ही सज्ज होती, प्रत्येकजण हे निघालेल्या होत्या. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा हा मोठा आणि खूप लांब असा ताफा जो आहे तो तोंडार पाटीच्या दिशेने निघालेला होता. तोंडार पाटीला हेलिपॅड केलेलं होतं. तुम्ही बघू शकता मोठ्या मोठ्या जे आहेत पोलीस गाड्या वगैरे अशा ह्या गाड्याचा ताफा निघालेला होता. यानंतर आम्हाला इथं वाजलेले होते जवळपास 9:30. त्यानंतर आम्ही थोडंसं पुढे गेल्यानंतर इथं उतरून पुढे आम्हाला चालत जायचं होतं, कारण तिथून आम्हाला बॅरिगेट लावण्यात आले होते. कारण ट्रॅफिक इतकी जाम झाली होती की उदयगिरी कॉलेजच्या प्रांगणात हा कार्यक्रम झालेला होता. बॅक साईडला जो आहे उदयगिरी कॉलेजच्या, तेथे हा मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम पार पडला. तर तिथे बॅरिगेट लावल्यामुळे आम्हाला इथंच बस आमची सोडणार होती. तरी बऱ्याचशा बायका पाठीमागे चालत येत होत्या. तरी आम्हाला ड्रायव्हर खूप चांगले भेटल्यामुळे किंवा आमचे सहकारी जे सर होते, जे प्रशासनाकडून आम्हाला मिळाले, किंवा आमच्या ज्या CRP मॅडम होत्या, सर्व काही चांगलं असल्यामुळं आम्हाला लास्टपर्यंत इथंपर्यंत पोलीस आम्हाला येऊ दिले. याच्यानंतर मग नाही पुढे जायचं असं बोलत होते ते. इथून साईडला गाडी लावायची आणि इथून चालत आपल्याला जे आहे कॉलेजपर्यंत जायचं होतं. इच्छापूर्ती हनुमानपर्यंत आपण आलेलो होतो. तिथं आपण उतरलो. तिथं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे बॅरिगेट लावण्यात आले होते. महिला इतक्या जास्त प्रमाणात होत्या की धक्काबुक्की होण्याचं तर प्रमाण होणारच होतं. त्याच्यामुळे मला जास्त व्हिडिओ शूट करता येणार नव्हता. त्यामुळे मी जिथं कुठं पोकळी भेटली तिथं व्हिडिओ शूट केला. तर ज्या सणासाठी आपण गोळा झालेलो होतो त्या महामहिम श्री द्रौपदी मुर्मू यांचं आगमन झालेलं आहे उदगीरमध्ये. तुम्ही बघू शकता हेलिकॉप्टर. आम्ही उदगीरकर यांच्याकडून हा व्हिडिओ घेतलेला होता, कारण मी बसमध्ये असल्यामुळे मला तिथंपर्यंत जाणं शक्य झालं नव्हतं. तर ठीक आहे. तर आपण तिथून उदगीरच्या महाशनापर्यंत पोहोचलो होतो. जे आहे इथं आपल्याला बघू शकता इथं स्वागत केलेलं आहे मॅडमचं. आणि तिथून आपण ह्या बुद्धविहारकडे निघालेले आहेत. आता स्वागत झाल्यानंतर बुद्धविहारकडे जाताना मॅडम यांनी 5 मिनिटे तिथं उतरून सगळ्यांना हाय वगैरे केलं. तिथून प्रत्येकांना हे केल्यानंतर प्रत्येकांना भेटू इच्छित होत्या, पण प्रत्येकाला भेटणे शक्य नव्हतं. त्यानंतर हे जे आहे शिंदे सरांचं पण हेलिकॉप्टर आपल्याला दिसू शकतं, तेही लॉन्च झालेलं होतं. त्यानंतर सर्वांनी मिळून जे आहे इथं पुढे गेले. हे आता बुद्धविहारकडे निघाले होते सगळेच. बुद्धविहारकडे निघून तिथं गेल्यानंतर तुम्ही पाहू शकता असा खूप सुंदर बुद्धविहार आहे हा. बुद्धविहारमध्ये गेल्यानंतर पुन्हा एकदा त्यांचे स्वागत करणं, आदितीताई तटकरे व बरेचसे मान्यवर आहेत. इथं त्यांनी बुद्धविहारचं जे आहे उद्घाटन केलं, ज्यासाठी त्या आल्या होत्या. स्टॅच्यू किती सुंदर आहे तुम्ही बघू शकता बुद्धाचा. त्यानंतर प्रे केले त्यांनी, सगळ्यांनी प्रे केल्यानंतर गाड्या रिटर्न जे आहेत आपल्या सभेकडे, जिथे आम्ही पहिलेच पोहोचलेलो होतो, तिथं जे आहेत ह्या गाड्याचा ताफा निघालेला आहे. तुम्ही बघू शकता या गाड्याचा ताफा निघालेला आहे. आता याच्याकडे कार्यक्रमाच्या स्थळाकडे, कार्यक्रम स्थळ हे उदयगिरी कॉलेज होतं आणि तळवेसीकडे तुम्हाला माहितीच आहे बुद्धविहारचं काम झालेलं आहे. तिथलं उद्घाटन करून ह्या सर्व आता मान्यवर निघालेले आहेत आपल्या लोकेशनकडे, म्हणजेच उदयगिरी कॉलेजच्या बॅक साईडला जेथे त्यांनी सेटअप केलेलं आहे तिकडे. तर हे जोपर्यंत पोहोचत आहेत किंवा या गाड्यांचा ताफा जोपर्यंत तिथंपर्यंत पोहोचवल, मी तुम्हाला त्याच्या पुढचे दाखवणार आहे. तरी तुम्ही एकदा या सगळ्या गाड्यांमध्ये बघावं म्हणून मी हा व्हिडिओ एडिट न करता पूर्ण ठेवलेला आहे. तुम्ही बघू शकता किती मोठ्या प्रमाणात हा गाड्याचा ताफा आहे किंवा होता. आता मी तोपर्यंत हा व्हिडिओ एडिट न करता पुढचं दाखवणार आहे जोपर्यंत ते पोहोचत आहेत.
अशा प्रकारे खूप मोठी लोकेशन होती. इथं सगळ्याला चेकअप होतं. त्यानंतर पर्स ते काहीच आत घेऊन जाता येणार नव्हतं. तुम्ही बघू शकता. इथून आपल्याला चालत जायचं होतं. हा आहे मॅनचा मेन गेट. तिथून आपल्याला सिक्युरिटी चेक करणार. फक्त फोन घेऊन जायचा. पर्स, स्टॉल वगैरे काहीच आत घेऊन जाण्यास परवानगी नव्हती. जे काही असेल ते मोठ्या प्रमाणात ढीग लागले होते. एकच वाईट वाटत होतं की काही महिलांचे पर्स जे आहेत ते हरवले. त्यांनी ती एक मात्र ठेवण्यासाठी जागा नसल्यामुळं किंवा बाकी अडचणींमुळं ते एक खंत झाली. बाकी खूप छान होतं सगळं. तुम्ही बघू शकता स्टॅच्यू आहेत सगळ्यांचे. इथून पुढे जे आहे आपल्याला जाता येणं हे पत्र्याचं मंडप केल्यामुळं पाऊस येण्याची शक्यता नव्हती. तसे वेगवेगळे स्टॉल होते. जाताना प्रत्येकांना त्यांनी एक वृक्ष दिलं. वृक्ष लागवड करा या संदेशानुसार मी 2 घेतले, पण त्याचं शूट करता आलं नाही मला इथून. तुम्ही बघू शकता प्रत्येक विभागाने आपापला जो आहे तो एक सामाजिक संदेश देण्यासारखा स्टॉल होता, ना की दुसरे फूड स्टॉल वगैरे असं काहीच नव्हतं तिथे. फक्त आणि फक्त जे आहेत जे नवनवीन उपक्रम राबवणारे स्टॉल, पोलीस खात्याचा स्टॉल, आयुर्वेदिक विभागाचा स्टॉल, अशा स्टॉल होत्या. एवढ्या गर्दीला हे सीट अवेलेबल नव्हत्या. त्यात आम्ही पण होतो. मला यात सांगण्यात खंत नाही आहे की आम्हाला सीट भेटली नाही. उशीर झाल्यामुळं आम्हाला सीट भेटली नाही. बॅरिगेट लावण्यात आले. जागा अपुरी होती. जागा ही पुरी झाली नाही. त्यामुळे खूप खूप काही जणांना, पण आमच्याकडे एक प्लस पॉईंट जो आहे तो जागा न मिळाल्यामुळे भेटला. तो मी व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे सांगेनच. काय ही इथली जागा जी आहे बसण्यासाठी इथे सीट अवेलेबल नव्हत्या, पण या कठड्याला उभारण्यासाठी आम्हाला जागा भेटले. कारण तिथूनच आपले जे आहेत आदरणीय शिंदे साहेब, फडणवीस साहेब, आदित्यताई तटकरे व बरेचसे मान्यवर जाणार होते आणि त्यांना जवळून पाहण्याचा आनंद जो आहे तो आम्हाला इथे लाभणार होता. त्यामुळे सीट न भेटल्या याचं खंत जी आहे कुठेतरी कमी झाली. तुम्ही बघू शकता खाली चिखल होता, थांबायला जागा नव्हती, तरीसुद्धा आम्हाला आनंद होता की आम्ही ज्या भावाने आम्हाला 3-3 हजार रुपये दिले त्या भावाला इतक्या जवळून पाहणार होतो, त्यांना स्पर्श करता आला आम्हाला. तुम्ही बघू शकता त्याने आदराने हात आमचे म्हणजे हे केले, शेक हँड केले. तर बऱ्याचशा बायका आनंदाने होत्या. हे बघा फडणवीस साहेबांनी पण शेक हँड केले. तुम्ही कॅमेऱ्यात पाहू शकता माझा हात आहे. तर ठीक आहे. तर तुमच्यासाठी एवढं मोठं काही नसेल, पण एक लहानशा शहरात आम्ही असतो उदगीरसारख्या, तर आम्हाला खूप आनंद झाला की हवा की आम्ही आमच्या मुख्यमंत्र्यांना इतक्या जवळून पाहिलं. इतकं असं म्हणजे तुम्ही शब्दात मी सांगू शकत नाही की किती मोठ्या प्रमाणात आम्हाला आनंद झाला. तुम्ही बघू शकता इतक्या जवळून आम्हाला पाहता आलं. शीट न भेटल्यामुळं कदाचित हा एक प्लस पॉईंटसुद्धा म्हणू शकता तुम्ही. आम्हाला इतक्या जवळून पाहता आलं मुख्यमंत्री साहेबांना. तिथून आहे जे आहेत ते द्रौपदीताई मुर्मू यांचा आम्ही वाट पाहत होतो, पण त्यांना डायरेक्ट स्टेजवरच नेण्यात आलं. त्यामुळे त्या इथून आल्याच नाहीत. तर मी तो इतकी भीड होती दिसलं नाही, त्यामुळे मी स्टेजवरच तुम्हाला या स्क्रीनमध्ये दाखवले. हे बघा आपल्या महामहिम आलेल्या होत्या आणि तिथे आता राष्ट्रगीत हे सुरू झालेलं आहे. राष्ट्रगीत सुरू झाल्यामुळे प्रत्येक जण हा स्तब्ध असा उभा होता आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे फोनच्या बॅटऱ्या ज्या आहेत ते लावून त्यांचं स्वागत करण्यात आलं. प्रत्येकाकडे, प्रत्येक स्त्रीकडे आज मोबाईल आहे. त्याच्यानंतर आम्ही बाहेर पडलो आणि इथं पण मी या भैयाला थोडं आपलं मनोगत जे आहे ते व्यक्त केलं, पण ते शूट कोणी केलं नाही. कारण कोणाकडे शूट करता यायला गर्दी असल्यामुळे कोणी केलं नाही, म्हणून मी त्याचाच हा जे थोडा शूट घेतला. त्यानंतर आम्हाला परत नेण्यासाठी जी आहे आमची लालपरी आलेली आहे. आम्ही लालपरीत बसलो, पण बऱ्याच बायकांच्या ज्या आहेत लालपऱ्या आल्या नव्हत्या. त्यामुळे त्यांना खूप अडचण आली. ते वाईट पण वाटत होतं तितकंच की त्यांना पायपीट करत उदयगिरी कॉलेज ते तोंडार पाटी इथंपर्यंत जावं लागलं. बऱ्याचशा बायकांना अधूनमधून म्हणजे थोडं जवळ अंतर भेटलं किंवा कोणाला, पण जे शेवटचं टोक होतं तोंडार पाटी तिथंपर्यंत बायका काही चालत गेल्या. तिथून आम्हाला पुढे भेटणार होतं हे बघा असे झाडं जे आहेत प्रत्येकाला वाटण्यात आली होती. प्रत्येकाला वृक्ष देण्यात आले होते. प्रत्येकाने ते घेतलं आणि अशा प्रकारे खूप
खूपच जास्ती प्रमाणात गर्दी झालेली. कारण जोपर्यंत महामहिम राष्ट्रपती व आपले मुख्यमंत्री यांचे हेलिकॉप्टर गेले नाही तोपर्यंत कुणाला बाहेर जाता नाही. अशा प्रकारे जेवणाचा डबा देण्यात आला. त्यात खिचडी होती आणि लाडू होते. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हा जेवण म्हणून डब्बा देण्यात आलेला आहे. आपण निघालो आपल्या घराकडे. तर अशा प्रकारचा हा आजचा दिवस होता. जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील किंवा उदगीरमधून पाहत असाल, लातूरमधून पाहत असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा की तुम्ही कोणत्या शहरातून माझे व्हिडिओ पाहता आणि तुम्ही उदगीरमध्ये हा कार्यक्रम पाहण्यासाठी आला होतात का. थँक्यू.